दुखतंय पण गरम शेक द्यायचा की थंड, हे चुकलं तर त्रास वाढू शकतो. चला बघू की गरम शेक आणि थंड शेक कसं काम करतं. गरम शेकमध्ये दुखण्याच्या भागातील रक्तप्रवाह हा वाढतो आणि इम्युनिटी सिस्टीम जोरात काम करते, त्यामुळे आराम मिळतो. या उलट थंड शेकमध्ये दुखण्याच्या भागातील रक्तप्रवाह कमी होतो, त्यामुळे सुजन, लालसरपणा कमी होतो. थंड शेक कधी द्यायचा? नवीन दुखापत झाल्यास म्हणजे 24 ते 48 तासाच्या आतील दुखण्याला थंड शेक द्या. याने रक्तप्रवाह कमी होईल आणि जखम, सुजन, दुखणं कमी होईल. गरम शेक कधी द्यायचा? जुनी वेदना म्हणजे मसल्स पेन, जॉईंट पेन, हाडाशी संबंधित पाठदुखी, मानदुखी इत्यादी याने रक्तप्रवाह वाढतो आणि वेदना कमी होते. कसे करायचे? थंड शेक यामध्ये बर्फ कपड्यात गुंडाळून 10 ते 15 मिनिटे लावा, दिवसातून 2 ते 3 वेळा. आणि गरम शेकमध्ये गरम पाण्याची बॅग 15 ते 20 मिनिट लावा, दिवसातून 2 ते 3 वेळा. महत्त्वाचे म्हणजे सूज असताना गरम शेक करू नका आणि जुन्या वेदनेवर थंड शेक उपयोगी नाही.